नमस्कार मित्रांनो, प्रथमतः तुम्हाला व तुमच्या परिवाराला पवित्र मराठमोळ्या अशा 3.5 मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीया या पवित्र सणाच्या खूप खूप शुभेच्छा। तुमच्या सर्वांचे, तुमच्या परिवारातील सर्व सदस्यांचे आरोग्य खूप चांगले राहो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। मी डॉक्टर किरण सानप, तुमच्या सर्वांचे माझ्या डॉक्टर किरण सानप या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुरुषांमध्ये स्तनांची वाढ होणे म्हणजेच पुरुषांमध्ये स्तनवृद्धी गायनेकोमॅस्टिया याविषयी सविस्तर माहिती आणि परफेक्ट 100% रिझल्ट देणारा आयुर्वेदिक उपाय तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा। पुरुषांमधील स्तनवृद्धी म्हणजेच पुरुषांमध्ये चेस्ट किंवा स्तनांची वाढ होणे याला आपण गायनेकोमॅस्टिया असे म्हणतो। तर साधारणतः पुरुषांमध्ये स्तनांची वाढ किंवा गायनेकोमॅस्टिया हा आजार सध्या भरपूर पुरुषांमध्ये, भरपूर तरुण मुलांमध्ये बघायला मिळतो आणि त्यामुळे साहजिकच तरुणांचं खूप जास्त त्यांना लाजल्यासारखे होते। तसेच यासाठी भरपूर उपाय करूनही हा गायनेकोमॅस्टिया आजार किंवा स्तनांची झालेली वाढ पुरुषांमध्ये कमी होत नाही। साधारणतः गायनेकोमॅस्टिया किंवा पुरुषांमधील स्तनवृद्धी, पुरुषांमध्ये स्तनांची वाढ होणे हा आजार किंवा हे गायनेकोमॅस्टिया आपल्याला साधारणतः 15 ते 25 वयोगटामधील तरुणांमध्ये खूप जास्त प्रमाणात आढळते। तसेच सर्व वयोगटामधील पुरुषांमध्ये गायनेकोमॅस्टिया किंवा स्तनांची वृद्धी, स्तनांची वाढ होऊ शकते, परंतु साधारण 15 ते 25 वयोगटामध्ये याचे प्रमाण खूप जास्त आपल्याला बघायला मिळते। आता गायनेकोमॅस्टिया म्हणजेच पुरुषांमध्ये किंवा तरुणांमध्ये, मेलमध्ये स्तनांची वाढ कशामुळे होते तर पुरुषांमध्ये आपल्या मेल मध्ये एक हार्मोन्स असते, हार्मोनल इम्बॅलन्स म्हणजे शरीरामधील जे संप्रेरक आहे, जे हार्मोन्स आहे त्याचा इम्बॅलन्स जेव्हा शरीरामध्ये होतो तेव्हा पुरुषांमध्ये स्तनांची वृद्धी किंवा स्तनांची वाढ होते। पुरुषांमध्ये आपल्याला टेस्टोस्टेरॉन हे हार्मोन्स असते आणि स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन हे फिमेल हार्मोन्स असतात। पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन आणि महिलांमध्ये, स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन हे प्रमुख हार्मोन्स असतात। साधारणतः पुरुषांमध्ये जेव्हा टेस्टोस्टेरॉनची लेवल कमी होते किंवा टेस्टोस्टेरॉन हे हार्मोन व्यवस्थित तयार होत नाही, त्याचे प्रमाण जेवढे आवश्यक आहे तेवढ्या प्रमाणात टेस्टोस्टेरॉन आपल्या पुरुषांच्या शरीरामध्ये तयार होत नाही आणि त्याऐवजी इस्ट्रोजन म्हणजेच महिलांमध्ये, स्त्रियांमध्ये जे इस्ट्रोजन हार्मोन्स असते त्याचे प्रमाण वाढते। तसे बघितले तर पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन हे जास्त प्रमाणात आढळते आणि इस्ट्रोजन हे स्त्रियांमधील हार्मोन अतिशय कमी प्रमाणात आढळते। स्त्रियांमध्येही तसेच आहे, इस्ट्रोजन खूप जास्त प्रमाणात आढळते आणि स्त्रियांमध्ये सुद्धा टेस्टोस्टेरॉन हे हार्मोन्स असते, परंतु त्याचे प्रमाण अतिशय कमी असते। जेव्हा पुरुषांमध्ये इस्ट्रोजनचे प्रमाण वाढते आणि टेस्टोस्टेरॉन ह्या हार्मोन्सचे प्रमाण कमी होते तेव्हा हार्मोनल इम्बॅलन्स होतो आणि पुरुषांमध्ये स्तनांची वाढ, स्तनवृद्धी होण्यास सुरुवात होते। हे महत्त्वाचे आणि एक स्पेसिफिक कारण आहे। आता हे हार्मोनल इम्बॅलन्स कशामुळे होतो तर हार्मोनल इम्बॅलन्स होण्यासाठी खूप सारी कारणे आहेत। याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली, लाईफस्टाईल। बरेच पुरुष किंवा तरुण मुले बाहेरचे फास्ट फूड खूप जास्त प्रमाणात खातात, जंक फूड खूप जास्त प्रमाणात खातात, त्यांची लाईफस्टाईल, जेवणाच्या वेळा खूप चेंज झालेल्या असतात। तसेच पालेभाज्या न खाणे, आहारामध्ये तिखट वगैरे पदार्थ जास्त प्रमाणात खाणे किंवा टायमिंग व्यवस्थित नसणे, बद्धकोष्ठता अशी खूप सारी कारणे आहेत ज्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स तयार होतो किंवा पुरुषांमध्ये इस्ट्रोजनचे प्रमाण वाढते, टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण कमी होते। जेवढ्या प्रमाणात टेस्टोस्टेरॉन तयार व्हायला पाहिजे पुरुषांमध्ये किंवा तरुणांमध्ये तेवढ्या प्रमाणात टेस्टोस्टेरॉन तयार होत नाही आणि साहजिकच टेस्टोस्टेरॉन जेव्हा कमी प्रमाणात तयार होते तेव्हा तुम्हाला याच्याबरोबर जसे स्तनवृद्धी किंवा स्तनांची वाढ पुरुषांमध्ये होते, याचबरोबर पुरुषांमध्ये हे इस्ट्रोजन वाढल्यामुळे किंवा टेस्टोस्टेरॉनची लेवल कमी झाल्यामुळे काही तरुणांमध्ये दाढी मिशा सुद्धा येत नाही। हे सुद्धा त्याचे महत्त्वाचे कारण आहे। म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स झाला, इस्ट्रोजनचे प्रमाण वाढले की स्त्रियांमधील जी लक्षणे आहेत ती पुरुषांमध्ये दिसायला सुरुवात होते आणि स्त्रियांमध्ये जेव्हा टेस्टोस्टेरॉन हे हार्मोन जास्त प्रमाणात वाढते आणि इस्ट्रोजन कमी होते तेव्हा स्त्रियांमध्ये पुरुषांमधील लक्षणे दिसायला सुरुवात होते। त्यामुळे पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची लेवल ही प्रमाणामध्ये असणे फार गरजेचे आहे। तर हे टेस्टोस्टेरॉन किंवा हार्मोनल इम्बॅलन्स होण्याची अशी खूप सारी कारणे आहेत। तर आता
गायनॅकोमॅस्टिया म्हणजेच पुरुषांमध्ये स्तनांची वाढ होणे यासाठी ॲलोपॅथीमध्ये कुठलेही 100% रिझल्ट देणारी ट्रीटमेंट उपलब्ध नाही, फक्त ऑपरेशन किंवा सर्जरी शिवाय. ॲलोपॅथीमध्ये फक्त सर्जरी किंवा ऑपरेशन करून वाढलेले स्तन काढून टाकले जातात किंवा त्यातील जी चरबी वाढली आहे ती कमी केली जाते आणि टेस्टोस्टेरॉन हार्मोन्स वाढवण्याच्या ॲलोपॅथीच्या टॅबलेट्स दिल्या जातात. एवढे सोडून ॲलोपॅथीमध्ये यासाठी दुसरी कुठलीही ट्रीटमेंट नाही, परंतु याचा रिकरन्स होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. परंतु आयुर्वेदामध्ये, होमिओपॅथीमध्ये सुद्धा याची ट्रीटमेंट आहे. आयुर्वेदामध्ये यासाठी खूप चांगली ट्रीटमेंट आहे आणि मी जो काही उपाय तुम्हाला यामध्ये सांगणार आहे त्या उपायाने तुम्ही 100% कायमस्वरूपी याचा रिझल्ट तुम्हाला येईल आणि तोही 1 महिन्यामध्ये. याचा व्यवस्थित तुम्ही 3 महिने जर कोर्स केला तर नक्कीच तुम्ही तुमची पुरुषांमध्ये वाढलेले स्तन किंवा गायनॅकोमॅस्टिया त्याचे प्रमाण कमी होऊन जाईल आणि परत रिकरन्स किंवा परत हे उद्भवणार पण नाही. तसेच आता याच्याबरोबर जी तरुण मुले किंवा पुरुष सतत कुठल्या न कुठल्या गोळ्या खात असतात त्याच्यामुळे सुद्धा हार्मोनल इम्बॅलन्स तयार होऊ शकतो. तसेच याचबरोबर बाहेरचे फास्ट फूड खाऊ नका, जंक फूड चे प्रमाण कमी करा, हेल्दी डाएट घ्या, पालेभाज्या जास्त प्रमाणात खा. तसेच याचबरोबर पोट साफ होणे फार महत्वाचे आहे. बद्धकोष्ठता, आयुर्वेदिक औषधे सुरू असताना तुमचे पोट साफ होणे फार गरजेचे आहे. जर तुमचे बद्धकोष्ठता म्हणजे पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर त्यामुळे सुद्धा हार्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतो. तर ज्या पण पुरुषांचे पोट व्यवस्थित साफ होत नाही, बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, त्यांनी ज्यांना पोट साफ होण्याचा प्रॉब्लेम आहे त्यांनी दररोज रात्री इसबगोल चूर्ण 1 चमचा 1 ग्लास कोमट पाण्यासोबत घेतले तरी चालू शकते. जर तुमचे इसबगोल चूर्ण घेऊनही पोट साफ होत नसेल तर तुम्ही गूळ 1 ग्लास दुधामध्ये थोडासा गूळ टाकून घेतला तरी त्यांनी पोट साफ होऊ शकते. ज्यांना खूपच जास्त प्रॉब्लेम आहे इसबगोल किंवा गूळ दूध घेऊनही ज्यांचे पोट साफ होत नाही ते त्रिफळा चूर्ण घेऊ शकता. त्रिफळा चूर्ण घेऊनही ज्यांचे पोट साफ होत नाही त्यांनी 1 ग्लास दुधामध्ये थोडेसे कॅस्टर ऑइल म्हणजेच एरंड तेल टाकून तुम्ही पिलात तरीही त्यामुळे तुमचे पोट साफ होऊ शकते. तर ज्यांना बद्धकोष्ठता असेल त्यांनी इसबगोल, त्रिफळा चूर्ण किंवा 1 ग्लास दुधामध्ये गूळ टाकून पिऊ शकता. याने जर पोट साफ होत नसेल तर तुम्ही 1 ग्लास दुधामध्ये एरंड तेल म्हणजेच कॅस्टर ऑइल टाका, त्याने तुमचे पोट व्यवस्थित साफ होईल आणि साहजिकच तुम्ही जे आयुर्वेदिक औषधे घेताय त्याचा व्यवस्थित तुमच्या शरीरावरती इफेक्ट होईल. चला तर आता उपाय सुरू करूया. उपाय सुरू करताना मी तुम्हाला तयार केलेल्या औषधी सांगणार आहे ज्या तुम्हाला कुठल्याही आयुर्वेदिक औषधांच्या स्टोअरमध्ये मिळतील. सर्वात पहिला उपाय म्हणजे यासाठी एक चुना तुम्ही जो पान खाताना जो चुना वापरता, पानावरती लावता जे चुना लावला जातो तो चुना तुम्हाला औषधाच्या स्वरूपात घ्यायचा आहे आणि चुना हा टेस्टोस्टेरॉन लेवल वाढण्यासाठी अतिशय फायदेशीर 100% रिझल्ट देणारा आहे. चुना फक्त आता तुम्ही म्हणाल की चुना कसा काय खायचा, तुम्ही चुना जर योग्य मात्रेमध्ये घेतला तर नक्कीच त्याचा इफेक्ट तुमच्या शरीरावरती खूप चांगला होईल आणि याचा रिझल्ट तुम्हाला खूप चांगला मिळेल. चुन्यामुळे टेस्टोस्टेरॉनची लेवल खूप चांगली वाढते, खूप लवकर वाढते. तर टेस्टोस्टेरॉन लेवल वाढण्यासाठी चुना हा फार उपयुक्त आहे. आता चुना तुम्ही कसा घ्यायचा आहे लक्षात ठेवा. ज्यांना पण स्तनवृद्धी, स्तनांची वाढ झालेली आहे, गायनॅकोमॅस्टिया झाला आहे, तर गायनॅकोमॅस्टिया तुम्हाला झाला आहे त्यांनी चुना कसा खायचा, तर चुना खाताना तुम्ही रोज सकाळी जर दूध घेत असाल 1 ग्लास दुधामध्ये गव्हाच्या दाण्या एवढा, फक्त गव्हाच्या दाण्या एवढा चुना टाका, चांगले मिक्स करा आणि रोज सकाळी उपाशी पोटी 1 ग्लास दुधासोबत तुम्ही चुना घेऊ शकता. जे सकाळी दूध घेत नाही, सकाळी ज्यांना चुना घेणे शक्य नाही त्यांनी दिवसभरात कधीही तुम्ही 1 ग्लास दुधामध्ये 1 गव्हाच्या दाण्या एवढा चुना टाका, तो पिऊन घ्या चांगला मिक्स करून. तुमच्याकडे दही अवेलेबल असेल तर तुम्ही दुपारच्या जेवणासोबत दह्यामध्ये 1 गव्हाच्या दाण्या एवढा चुना टाका, चांगले मिक्स करा आणि ते दही खाऊ शकता. डाळिंबाच्या ज्यूस मध्ये जर तुम्ही 1 गव्हाच्या दाण्या एवढा चुना टाकून पिलात सकाळी उपाशी पोटी तर नक्कीच तुम्हाला याचा रिझल्ट 8 ते 10 दिवसामध्ये दिसायला सुरुवात होईल. तुमचे वाढलेले स्तन हळूहळू कमी होण्यास सुरुवात होईल, तुमची टेस्टोस्टेरॉनची लेव्हल पण वाढेल. लक्षात ठेवा तुम्ही चुना खायचा आहे कंटिन्युअसली 3 महिने आणि खाताना फक्त गव्हाच्या दाण्या एवढाच चुना खायचा आहे. ज्यूस मध्ये घेऊ शकता, दह्यामध्ये घेऊ शकता, ताकामध्ये घेऊ शकता, डाळिंबाच्या ज्यूस मध्ये सुद्धा तुम्ही चुना घेऊ शकता. ज्यांना शक्य असेल त्यांनी सकाळी उपाशी पोटी घेत जा, ज्यांना सकाळी शक्य नाही त्यांनी दुपारच्या जेवणासोबत दह्यासोबत घेतला तरीही चालू शकतो. फक्त दिवसभरात कधीही तुम्ही गव्हाच्या दाण्या एवढा चुना खाणे गरजेचे आहे कंटिन्युअसली 3 महिने.
फक्त ज्यांना किडनी स्टोन मूतखड्याचा त्रास असेल त्यांनी चुना खाऊ नये. लक्षात ठेवा, ज्यांना मूतखडा किडनी स्टोनचा त्रास असेल त्यांनी हा उपाय करू नका, चुना खाऊ नका. बाकी सर्वांसाठी चुना चालू शकतो. ज्या पण पुरुषांमध्ये मेलमध्ये स्तनांची वाढ झालेली आहे, गायनेकोमॅस्टिया आहे, त्यांनी हा उपाय सुरू करायचा आहे कंटिन्यू 3 महिने. हा सर्वात पहिला उपाय. त्यानंतर आता दुसरा उपाय सांगताना तुम्हाला मी तयार केलेली औषधीच सांगणार आहे, जी तुम्हाला कुठल्याही आयुर्वेदिक औषधांच्या स्टोअर्स मध्ये मिळतील अशीच ही औषधे आहे. सर्वात पहिले आहे कांचनार गुगुळ. कांचनार गुगुळ मी फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे याच्या गोळ्या असतात, डब्बी येते. हे कांचनार गुगुळ घ्यायचे आहे तुम्ही. त्यानंतर दुसरे औषध आहे वृद्धिवाटिका वटी. वृद्धिवाटिका वटी ह्या सुद्धा तुम्हाला कुठल्याही आयुर्वेदिक औषधांच्या स्टोअर मध्ये मिळतील. तर लक्षात ठेवा, दुसरे आयुर्वेदिक गोळ्या घ्यायच्या आहेत त्या म्हणजे वृद्धिवाटिका वटी. त्यानंतर तिसरे औषध आहे आरोग्यवर्धिनी वटी. आरोग्यवर्धिनी वटी याचा पण फोटो मी दाखवला आहे. याप्रमाणे याची पण डब्बी असते. तर ह्या पण गोळ्या तुम्ही घ्यायच्या आहे, आरोग्यवर्धिनी वटी. त्यानंतर चौथे औषध आहे शोथारी लोह. शोथारी लोह हे सुद्धा तुम्हाला कुठल्याही आयुर्वेदिक औषधांच्या स्टोअर मध्ये मिळेल. याची सुद्धा डब्बी असते. आता ही चारही औषधे लक्षात ठेवा, कांचनार गुगुळ, वृद्धिवाधिका वटी, आरोग्यवर्धिनी वटी आणि शोथारी लोह. लक्षात ठेवा, कांचनार गुगुळ, वृद्धिवाधिका वटी, त्यानंतर आरोग्यवर्धिनी वटी आणि त्यानंतर शोथारी लोह. चारही फोटो मी दाखवले आहे. हे चारही औषधं तुम्ही आयुर्वेदिक औषधांच्या स्टोअर्स मध्ये मिळतील. घेताना फक्त बैद्यनाथ कंपनीची घेतली तर अतिशय उत्तम आहे, कारण बैद्यनाथची ही शुद्ध आयुर्वेदिक औषधे असतात आणि त्यांना रिझल्ट पण खूप छान असतो. तुम्हाला कुठलेही औषध घरी तयार करायचे नाही, डायरेक्टली ही तयार औषधी तुम्ही घ्यायची आहे. कांचनार गुगुळ, वृद्धिवाधिका वटी, आरोग्यवर्धिनी वटी आणि शोथारी लोह. आता ही चारही औषधे तुम्ही आणल्यानंतर याचे घेण्याची टायमिंग किंवा कसे घ्यायचे आहेत ते सांगतो. तर प्रत्येकातली एक एक गोळी तुम्ही घ्यायची आहे सकाळी आणि रात्री 2 वेळा. लक्षात ठेवा, प्रत्येक यातली एक एक गोळी म्हणजे 4 गोळ्या सकाळी घ्यायच्या आहे आणि 4 गोळ्या तुम्ही रात्री घ्यायच्या आहे. सकाळी जेव्हा तुम्ही नाश्ता कराल किंवा जेवण कराल, जेवणानंतर अर्ध्या तासाने तुम्ही ह्या चारही याच्यातली एक एक गोळी घ्यायची आहे. म्हणजे कांचनार गुगुळची एक गोळी, वृद्धिवाधिका वटीची एक गोळी, आरोग्यवर्धिनी वटीची एक गोळी आणि शोथारी लोहची एक गोळी. या 4 गोळ्या तुम्ही सकाळी जेवणानंतर अर्ध्या तासाने घ्यायच्या आहे. पाण्यासोबत घेतल्या तरी चालू शकता. आणि त्यानंतर रात्रीच्या जेवणानंतर अर्ध्या तासाने घ्यायच्या आहे तुम्ही 4ही गोळ्या. दिवसातून फक्त 2 वेळा घ्यायच्या आहे, सकाळी जेवणानंतर अर्ध्या तासाने किंवा सकाळी नाश्त्यानंतर अर्ध्या तासाने आणि रात्रीच्या जेवणानंतर अर्ध्या तासाने. लक्षात ठेवा, 4ही गोळ्या कांचनार गुगुळ, वृद्धिवाधिका वटी, आरोग्यवर्धिनी वटी आणि शोथारी लोह या 4ही गोळ्या घ्यायच्या आहे. सकाळी 4, संध्याकाळी 4, रात्री जेवणानंतर प्रत्येक डबीतली एक एक गोळी घ्यायची आहे. या गोळ्या तुम्ही सुरू केल्यानंतर साधारणतः तुम्हाला 8च दिवसात रिझल्ट दिसायला सुरुवात होईल. काही जणांमध्ये लेट दिसू शकतो. लगेच तुम्ही औषधे बंद करू नका. आयुर्वेदिक औषधांचा रिझल्ट कधी कधी उशिरा दिसायला सुरू होतो. साधारणतः तुम्हाला 15 ते 20 दिवसामध्ये एकदम चांगला रिझल्ट दिसायला सुरुवात होईल. तुमची जी छाती वाढली असेल, स्तन वाढले असतील पुरुषांमध्ये, त्याचे प्रमाण हळूहळू कमी होण्यास सुरुवात होईल. आणि हा उपाय कंटिन्यू तुम्ही 3 महिने करायचा आहे. 3 महिन्यामध्ये तुमचे पूर्णपणे वाढलेले स्तन किंवा गायनेकोमॅस्टिया पूर्णपणे नॉर्मल लेवलला येऊन जाईल, कमी होऊन जाईल. त्यानंतर तुम्ही हे उपाय बंद करू शकता. यानंतर तुम्हाला दुसरा कुठलाही उपाय करण्याची गरज पडणार नाही आणि परत तुम्हाला कधीही संपूर्ण आयुष्यात गायनेकोमॅस्टियाचा त्रास होणार नाही, तुमच्या स्तनांची वाढ होणार नाही. यासाठी तुम्हाला ऑपरेशन करण्याची सुद्धा गरज नाही किंवा दुसरे कुठलेही उपचार करण्याची गरज नाही. यासाठी अजिबातही टेन्शन घेऊ नका, ताणतणाव घेऊ नका. कारण मी भरपूर पेशंट बघतो, या तरुण वयातील मुले ज्यांची छाती वाढली आहे, स्तनांची वाढ झाली आहे, ते खूप जास्त टेन्शन मध्ये येतात. कधी कधी ही गायनेकोमॅस्टिया किंवा स्तनांची वाढ झालेली पुरुषांमध्ये स्तनांची वाढ झालेली असताना त्यामध्ये छोट्या छोट्या गाठी पण तयार होतात. तर अशा गाठी तयार झाल्या असतील तर त्या सुद्धा नॉर्मल होऊन जातील. त्यासाठी सुद्धा काही काळजी करण्याची गरज नाही. तुमचा जो प्रॉब्लेम असेल तो पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल. यासाठी हे सर्वात 2 महत्वाचे उपाय. तर सर्वात पहिला उपाय म्हणजे सकाळी चुना खाणे. चुना घ्यायचा आहे तो तुम्ही गव्हाच्या दाणे एवढा दिवसभरात कधीही घेऊ शकता तुम्ही. ज्यूसमध्ये, दुधामध्ये, डाळिंबच्या ज्यूसमध्ये, दह्यामध्ये, ताकामध्ये कधीही घ्यायचा आहे. गव्हाच्या दाणे एवढा कंटिन्यू 3 महिने. ज्यांना मुतखडा, किडनी स्टोनचा त्रास असेल त्यांनी चुना घ्यायचा नाही. त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे कांचनार गुगुळ, वृद्धिवाधिका वटी, आरोग्यवर्धिनी वटी आणि शोथारी लोह या 4ही डब्यांमधल्या एक एक गोळी घ्यायची आहे. सकाळी जेवणानंतर अर्ध्या तासाने आणि रात्री जेवणानंतर अर्ध्या तासाने कंटिन्यू 3 महिने.
आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या ज्या गोळ्या आहे कांचनार गुगुळ, वृद्धिवाधिका वटी, आरोग्यवर्धिनी वटी आणि शोथारी लोह, यापैकी फक्त जी व्यक्ती एकदम, जे पुरुष किंवा जे तरुण एकदम ज्यांची तब्येत बारीक आहे, ज्यांचे वजन साधारणतः 50 किलोच्या आतमध्ये आहे, अशा पुरुषांनी, अशा मुलांनी, अशा तरुणांनी यामधील आरोग्यवर्धिनी वटी ही गोळी घ्यायची नाही. त्यांनी फक्त कांचनार गुगुळ, वृद्धिवाधिका वटी आणि शोथारी लोह या 3च गोळ्या घ्यायच्या आहे. लक्षात ठेवा, परत एकदा सांगतो, ज्या पण मुलांचे वजन कमी आहे, पुरुषांचे वजन कमी आहे, ज्यांची तब्येत एकदम बारीक आहे, सडपातळ आहे, ज्यांचे वजन 50-55 किलोच्या आतमध्ये आहे, अशा मुलांनी, अशा तरुणांनी आरोग्यवर्धिनी वटी ही गोळी घ्यायची नाही. त्यांनी फक्त कांचनार गुगुळ, वृद्धिवाधिका वटी आणि शोथारी लोह या 3च गोळ्या घ्यायच्या आहे. आणि ज्यांची तब्येत एकदम स्ट्रॉंग आहे, ज्यांचे वजन 50-55 किलोच्या पुढे आहे, त्यांनी सर्व 4ही कांचनार गुगुळ, वृद्धिवाधिका वटी, आरोग्यवर्धिनी वटी आणि शोथारी लोह या 4ही गोळ्या घ्यायच्या आहे. बस, बाकी दुसरे कुठलेही नाही. आता हे 2 उपाय तुम्ही जेव्हा सुरू कराल, ज्यांची तब्येत खूप स्ट्रॉंग आहे, वजन खूप जास्त आहे, तर यामुळे तुमचे वजन सुद्धा कमी होऊन जाईल. हा सुद्धा दुसरा तुम्हाला फायदा होईल. तुमची चरबी वाढलेले पोटाची चरबी वाढली असेल, तुमचे फॅट वाढले असेल, तर ते सुद्धा पूर्णपणे कमी होऊन जाईल. लक्षात ठेवा, याप्रमाणे उपाय करायचे आहे. आणि उपाय सुरू करताना सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही अगोदर, काही पुरुषांना तब्येत ज्यांची स्ट्रॉंग असते त्यामुळे त्यांची छाती मोठी दिसते, त्या मुलांची, त्यांना असे वाटते की आपल्याला गायनोकोमॅस्टिया झालाय का, ते विचार करतात. तर असे तुम्ही प्रथमतः कुणाकडून तरी, तुमच्या फॅमिली डॉक्टरांकडून किंवा कुठल्याही डॉक्टरांकडून प्रथमतः कन्फर्म करून घ्या की तुम्हाला गायनोकोमॅस्टिया आहे की नाही, तुम्हाला तुमच्या स्तनांची वाढ झालेली आहे की नाही, हे अगोदर कन्फर्म करून घ्या. डायरेक्टली औषध सुरू करू नका. तुमच्या यासाठी सोनोग्राफी केली तरीही सोनोग्राफीमध्ये गायनोकोमॅस्टिया तुम्हाला कळू शकतो. ज्यांना पण वाटत असेल की आपल्याला गायनोकोमॅस्टिया झाला आहे, आपल्या स्तनांची वाढ झाली आहे, त्यांनी ते प्रथमतः त्यांच्या फॅमिली डॉक्टरांना दाखवा. तुमचे फॅमिली डॉक्टर लगेच तुम्हाला सांगतील की तुम्हाला असा असा त्रास आहे, गायनोकोमॅस्टिया झाला आहे, तुमची टेस्टोस्टेरॉनची लेवल कमी झालेली असेल, हार्मोनल इम्बॅलन्स झाला आहे, मग तुम्ही ही औषधे सुरू करू शकता. प्रथमतः डॉक्टरांकडून कन्फर्म करून घ्या की तुम्हाला गायनोकोमॅस्टिया आहे आणि त्यानंतरच ही औषधे तुम्ही सुरू करायची आहे. बस लक्षात ठेवा, ज्या पण पुरुषांमध्ये, तरुण मुलांमध्ये, 20 ते कुठल्याही एज मधील पुरुषांमध्ये जर स्तनांची वाढ झाली असेल, गायनोकोमॅस्टिया झाला असेल, तर त्यांनी हे 2 उपाय परफेक्टली 3 महिने करा. 3 महिन्यामध्ये तुमचा 100% रिझल्ट जाणवेल. साधारणतः 15 ते 20 दिवसातच याचा रिझल्ट दिसायला सुरुवात होईल आणि 3 महिन्यामध्ये 100% रिझल्ट आलेला असेल. यासाठी ऑपरेशन करण्याची गरज नाही. फालतू 25, 30, 40 हजार रुपये ऑपरेशनसाठी घालण्याची तुम्हाला अजिबातही गरज नाही. साधारणतः 1000-2000 रुपयाच्या आयुर्वेदिक औषधामध्ये तुम्ही पूर्णपणे कायमस्वरूपी विना साईड इफेक्ट बरे होऊ शकता. ह्या आयुर्वेदिक औषधांचा कुठलाही साईड इफेक्ट तुम्हाला जाणवणार नाही. मी जे काही आयुर्वेदिक औषधे तुम्हाला सांगत असतो, ह्या आयुर्वेदिक औषधांचा तुमच्या शरीरावर कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही. बरेच जण मला कॉल करतात की डॉक्टर याचा काही साईड इफेक्ट होईल का, तर मी सांगतो याचा अजिबातही तुम्हाला काही साईड इफेक्ट होणार नाही. त्यामुळे निश्चिंतपणे ही औषधे तुम्ही घेऊ शकता. फक्त प्रमाण मी ज्याप्रमाणे सांगितले आहे त्याच प्रमाणात घ्या. नक्कीच तुम्हाला याचा कुठलाही साईड इफेक्ट जाणवणार नाही. आणि तरीही जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मी नंबर दिला आहे, ह्या नंबरवरती कॉल करू शकता. फक्त सर्वांना एक रिक्वेस्ट, विनंती आहे, तुम्ही मला फोन करताना फक्त दुपारी 2 ते 3 रविवार सोडून सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 3 ह्या वेळेतच कॉल करायचा आहे. इतर वेळा मी हॉस्पिटलमध्ये असतो, पेशंट्स असतात, बिझी असतो खूप जास्त. त्यामुळे प्लीज सर्वांना रिक्वेस्ट आहे, इतर वेळा मला फोन करू नका. फक्त दुपारी 2 ते 3 ह्या वेळेत फोन करा. जर तुम्हाला मी जे काही उपाय सांगितले आहे दुसऱ्या पण आजारांचे, त्याचा रिझल्ट आला नसेल, रिझल्ट जाणवत नसेल, ते उपाय करूनही तर त्यांना ज्या काही अडचणी जाणवत असतील, तुम्हाला औषधे मिळत नसतील, तर तुम्ही मला कॉल करून विचारू शकता. नक्कीच त्यावरती मी तुम्हाला दुसरे काही सोल्युशन सांगेल, तुमची मदत करेल. किंवा तुम्हाला कुठल्याही आजाराबद्दल माहिती हवी असेल, आयुर्वेदिक औषधांबद्दल माहिती हवी असेल, काही अडचण असेल, तर नक्कीच तुम्ही मला दुपारी 2 ते 3 ह्या वेळेत कॉल करू शकता. फक्त कॉल करताना दुपारी 2 ते 3 ह्या वेळेतच करा. इतर वेळा कॉल करू नका. रविवारी कॉल करू नका. सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 3 ह्या वेळेत कधीही कॉल करा तुम्ही. मी तुम्हाला संपूर्ण मदत करेल. तुमच्या ज्या काही अडचणी असतील आरोग्याविषयी, आजारांविषयी, त्या नक्कीच पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करेल.
चला तर व्हिडिओ आवडल्यास नक्की जास्तीत जास्त तरुणांपर्यंत शेअर करा, कारण भरपूर मुलांना याचा त्रास आहे आणि ते घरी सांगण्यासाठी लाजतात, डॉक्टरकडे जाण्यासाठी लाजतात. यासाठी लाजू नका, तुमचा आजार डॉक्टरांना दाखवा आणि त्याचा उपचार मी सांगितला आहे त्याप्रमाणे करा. नक्कीच तुमचा त्रास पूर्णपणे बरा होऊन जाईल. आणि जे काही नवीन माझे व्हिडिओ बघत असतील त्यांनी नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओ आवडल्या असतील तर त्याला लाईक करा. माझ्या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा. बाकी दुसरे काही सांगत नाही. तुम्ही जिथे असाल, ज्या व्यवसायात असाल त्यात नक्की तुम्हाला यश मिळो, तुमचे आरोग्य व्यवस्थित राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. गुड नाईट. थँक्स.